यदा लम्बोदरं हन्ति सता प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे जयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम राजा राम राजा राम राम कृष्ण राजा राम जय 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 जय
सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो रे. सीताराम चरणी राजा राम चरणी श्रीराम चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देह भागो रे, कीर्तन संगे रंगात देह भागो रे. कीर्तन संगे रामा संगे दत्ता संगे विठोबा संगे माऊली संगे रंगात देह भागो रे. सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो रे. स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा हो, स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा हो. स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा हो, स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा हो. काम क्रोधाधिक जाते निज धामा रे, काम क्रोधाधिक जाते, काम क्रोधाधिक जाते निज धामा रे. सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो. सीताराम राम राम राजा राम राम राम, श्रीराम राम राम राजा राम राम राम. सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो रे. श्रीराम चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो. राम 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 सीताराम सीताराम बोला. राम 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 सीताराम सीताराम. राम राम राजा राम सीताराम. राम राम राजा राम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. पुंडलिक वंदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वती पते हर हर महादेव, मंगलमूर्ती मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवर्षि नारद महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. वेदव्यास भगवान की जय. भारत माता की जय. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे मधुर बहु. राम कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे. रसना तरवी श्रुती पात्रातुनी, रसना तरवी श्रुती पात्रातुनी. रसना तरवी श्रुती पात्रातुनी, हृदयालयी उतरे कृष्ण कथा रस रे. या रस पाने संसारातुनी, या रस पाने या रस पाने संसारातुनी, सहज पाय निसरे कृष्ण कथा रस रे. गिरिधर प्रभू म्हणे या भक्ताचे, गिरिधर प्रभू म्हणे या भक्ताचे. गिरिधर प्रभू म्हणे या भक्ताचे. अक्षय वैभव रे, वैभव रे कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे. कथा रस रे, कथा रस रे मधुर बहु. सज्जन हो, आज आपण कृष्ण कथा रसाचे, हरिकथा रसाचे वर्णन ऐकूया. गिरिधर प्रभू या भक्ताने हा सुंदर असा अभंग आपल्या समोर ठेवला आहे. ते म्हणतात, कृष्ण कथा रस रे मधुर बहु. आज कथा, गप्पा, गोष्टी, गजाली या सगळ्यांनाच आवडतात. ओ, दोन माणसे भेटली की गप्पाष्टक सुरूच होत. पण फक्त गप्पा करून कुणाचाही फायदा होत नाही. उलट वादविवाद वाढतात, भांडणं वाढतात, एकमेकांबद्दल द्वेष, हेवे दावे निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, मुख्य म्हणजे वेळ फुकट जातो. म्हणूनच
माणसाने कमी बोलावे, जास्त काम करावे. कृतीला, कार्याला जास्त महत्व द्यावे, फक्त गप्पा नकोय. जसे नुसती पावसाची गाणी गायल्याने कुणाचीही तहान भागणार नाही. पाकशास्त्रातील भला मोठा ग्रंथ वाचला म्हणून कुणाचीही भूक शमणार नाही. एखाद्या खूप भूक लागलेल्याच्या पुढे विविध रंगीत असे फळांचे, अन्नपदार्थांचे फोटो छापलेले नुसते मेनू कार्ड आणून ठेवावे. तिथे जशी अवस्था होईल ती आपण लक्षात घेऊया आणि व्यर्थ चर्चेशिवाय, फक्त गप्पा गोष्टी गजाली शिवाय कृती करूया, कार्य करूया. कीर्तन आपल्याला हे शिकवते. म्हणूनच संतांनी यावर साधा सोपा उपाय सांगून ठेवला, तो म्हणजे हाताने काम आणि मुखाने नाम. पण याच बरोबर मंडळी, देवाच्या कथा, संतांच्या कथा, भक्तांच्या कथा या नेहमी ऐकाव्यात. कारण या कथेमध्ये देवाच्या भक्तीचा, त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या सामर्थ्याचा, पराक्रमाचा सार भरलेला आहे, नवे नवे रस आहे. आणि म्हणूनच आजचे पद्यकार आम्हाला सांगतायत की कृष्ण कथा रसरे मधुर बहु. म्हणूनच श्रोते हो, चांगल्या चांगल्या कथा, कीर्तने, सत्संग, प्रवचने, थोरा मोठ्यांचे विचार, आई वडिलांचे सांगणे ऐकणे हे आज सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे आहे. आज आपण नको ते सगळं ऐकत असतो, पण जे चांगलं आहे, जे ऐकायला पाहिजे ते मात्र ऐकत नाही. हरिकथेचा महिमा खूप मोठा आहे. शुकमुनींनी सांगितलेली श्रीमद भागवत कथा श्रवण करून राजा परीक्षिताला मोक्षमुक्ती मिळाली. आईच्या उदरामध्ये असतानाच हरिकथेचे संस्कार झाल्यामुळे राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा प्रल्हाद देवाचा महान भक्त झाला आणि तरला. अशी ही हरिकथा आहे. म्हणूनच आजचे पद्यकार आम्हाला सांगतायत की मधुर बहु कृष्ण कथा रसरे. श्रोते हो, देवाच्या कथा, कृष्णाच्या कथा, रामांच्या कथा, इतर आदी देवी देवतांच्या कथा या मधुरच आहेत. भगवंत हा सर्वांगाने मधुर आहे. त्याचे कार्य मधुर आहे, विजय गोड आहे. दुःख दोष पाप हरण करणे हे मधुर आहे. अशा सुमधूर असणाऱ्या भगवंताचे एका सुंदर अशा स्तोत्रामध्ये कवी वर्णन करताना म्हणतात, अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, मधुराधिपतेरखिलं मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, मधुराधिपतेरखिलं मधुरम. करणं मधुरम तरणं मधुरम, हरणं मधुरम रमणं मधुरम, करणं मधुरम हरणं मधुरम, रमणं मधुरम तरणं मधुरम, वमितं मधुरम रमितं मधुरम, मधुराधिपतेरखिलं मधुरम, वमितं मधुरम रमितं मधुरम, मधुराधिपतेरखिलं मधुरम, मधुराधिपतेरखिलं मधुरम, मधुराधिपतेरखिलं मधुरम. श्रीमद वल्लभाचार्य रचित या मधुराष्टक स्तोत्रामधून त्यांनी भगवंताची अतिशय गोड अशी स्तुती केली आहे. तो भगवंत कसा आहे? सुमधूर आहे, मधुराधिपती असं त्याला म्हटलंय. त्याचे स्वरूप दैदिप्यमान, अवयव समय प्रमाण, प्रसन्न मुख, स्मित हास्य, प्रसन्न चेहरा, कंठामध्ये कौस्तुभमणी आहे, शंख चक्र गदा ही आयुध आहे, पिवळा धमक सुंदर असा पीतांबर नेसलेला आहे. असा तो भक्त वत्सला आहे, करुणासागर आहे, सर्व सृष्टीचा करता धरता हरता असणारा तो ईश्वर, निसर्गाचे नियमन करणारा
तो ईश्वर, तो भगवंत. श्रोते हो, भगवंत मधुर आहेच, पण त्याच्या कथा सुद्धा तितक्याच मधुर आहेत, तितक्याच गोड आहेत, श्रवणीय आहेत. असं म्हटलंय, जे कृष्ण कथारस सेवित तयासी फिके होय अमृत. जे कृष्ण कथेचा, देवाच्या हरिकथेचा रस अगदी मनापासून तन्मयतेने एकरूप होऊन श्रवण करतात, चिंतन मनन करतात, त्याची गोडी एवढी अवीट आहे की त्याच्या पुढं अमृत सुद्धा फिकं पडावं. अमर अमृता ते सेवित तेही वांछिती हरिरसा. एवढंच नाही तर स्वर्गातील अमरगण जे सतत अमृताचं रसपान करीत असतात, ते सुद्धा या भगवंताच्या हरिकथेच्या हरिरसा करता तिष्ठितात. त्यांना सुद्धा ती ऐकण्याची, तो आनंद घेण्याची इच्छा होते. अशी ही हरिकथा आहे. आणि अशी जी हरिकथा आपण कानातून ऐकतो, ती कानातून आपल्या हृदयामध्ये उतरते. रसना दरवी श्रुती पात्रातून हृदयालयी उतरे. आणि अशा प्रकारे कथा, कीर्तन, सत्संग, नामस्मरण, चांगले चांगले विचार ऐकता 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 आपण या संसारातून बाहेर पडतो आणि हरिभक्तीच्या मार्गाला लागतो. गिरीधर प्रभू अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तेच म्हणतायत की या रसपाने संसारातुनी सहज पाय निसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे. श्रोते हो, ज्यावेळी एखादा मनुष्य सतत सातत्याने भगवान गोपाल कृष्णांच्या इतर आदी देवी देवतांच्या कथांचे श्रवण करतो, चिंतन मनन करू लागतो, त्यावेळी त्याची सतत आणि सातत्यानं वाढणारी भक्ती त्याला परमेश्वराच्या परमधामापर्यंत नेऊन पोहोचवते. अशी ही हरिकथा आहे. असा हा हरिकथेचा गोडवा आहे. या रसपान, हरिकथेचं रसपान हे फार पुण्यदायक आहे. त्याची गोडी अवीट आहे, वर्णन करावं तितकं कमी आहे. आणि म्हणूनच आपल्या जिव्हेला मधुर रस आवडतो की नाही? आपल्या वाणीला, वाचेला मधुर रस आवडतो की नाही? गोड रस. आज काही जण रसामध्येच बुडलेले असतात. पण श्रोते हो, हरिकथेचा रस हा बुडणाऱ्यांना वर काढणार आहे. अशी ही हरिकथा आहे. आणि म्हणूनच आपल्या जिभेला सांगा, काय सांगा? हे जिव्हे रस सारते, हे जिव्हे रस सारते, सर्वदा मधुर प्रिये, नारायणाख्य पीयूषम पीब जिव्हे निरंतरम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आपल्या या जिभेला सांगा की तिने सतत हरिनामामृताचा रस प्यावा. म्हणजेच आपण आपल्या या मुखाने सतत हरिनाम घ्यावे. ओहो, या नामामृत रसाची गोडी ही अवीट आहे, अलौकिक आहे. भगवंताचं अस्तित्व तिथं आहे. देवाची शक्ती, ताकद, सामर्थ्य या नामात भरलेलं आहे. असं हे भगवंताचं नाम तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे. ज्या कथेमध्ये देवाचे अस्तित्व नाही, ती कथाच मला नको, असे वामन पंडितांनी एके ठिकाणी म्हटलंय. ते म्हणतात की तो मोक्ष ही मज नको, श्रुतीसा रसाचा, जेथे नसे रस तुझ्या पदसा रसाचा. देवाच्या भक्ताने आपल्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक कृतीत भगवंताचे स्मरण, त्याची आठवण ही ठेवलीच पाहिजे. तोच खरा भक्त होय. ओ, या हरिकथेचा महिमा किती वर्णावा. ही हरिकथा ऐकल्याने आपल्याला काय फायदा होतो, काय फळ मिळते? तर का हरिकथा ऐकल्याने आपल्यावर उत्तम असे संस्कार होतात. सत्य कळते, देव समजतो, आपला धर्म कळतो, आपले कर्तव्य काय हे कळते. विशाल अशा आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख पटते. अशी ही हरिकथा आहे. हरिकथेचा महिमा वर्णावा तेवढा कमीच आहे. कारण या हरिकथेमध्ये त्रिवेणी संगमच आहे. कशाचा हो?
देव, भक्त आणि नाम यांचा. आणि या कीर्तनामुळेच, या कथेमुळेच तुम्हा आम्हालाही हे भाग्य मिळत आहे. कसे ते पहा. संत तुकाराम महाराज सांगतात, कथा त्रिवेणी संगम देव भक्त नाम, कथा त्रिवेणी संगम देव भक्त नाम. कथा त्रिवेणी संगम देव भक्त नाम, तेथेचे उत्तम चरण रज वंदिता, तेथेचे उत्तम चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम देव भक्त नाम. जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर. जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा, कथा त्रिवेणी संगम देव भक्त नाम. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. हरिकथा म्हणजे त्रिवेणी संगमच आहे, कारण तिथे देव, भक्त आणि नाम यांचा संगम आहे. अशी ही हरिकथा तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकली पाहिजे. कुठे कीर्तन असेल, चांगली कथा असेल, प्रवचन असेल, चांगलं व्याख्यान असेल, अशा ठिकाणी मुद्दाम आवर्जून चला. हरिकथा मनापासून श्रवण करा. हरिकथेमुळे आपल्यात सुद्धा किती चांगले चांगले बदल होतात. भागवतामध्ये सांगितले आहे, शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन. भगवंताचे गुणानुवाद ऐकले, त्याच्या कथा ऐकल्या, त्याचं नाव घेतलं, गजर केला की आपल्याला अगणित पुण्य मिळते. आणि अशा प्रकारे जर आपण मनापासून देवाची हरिकथा ऐकायला लागलो, त्यामध्ये एकरूप व्हायला लागलो, तर असे करता करता हळूहळू सर्व संतांचा हित करता जो भगवंत आहे तो श्रोत्यांच्या मनामध्ये प्रगट होतो आणि दुष्ट अशा घातक वासना नष्ट व्हायला लागतात. आनंद, समाधान वाढायला लागतो. अशी ही परम पावन पवित्र अशी हरिकथा आहे. म्हणूनच श्रोते हो, सर्व समाजाच्या हिताकरता, भक्ती वाढविण्याकरता, सुसंस्कार होण्याकरता, अडचणी दुःख दूर जाण्याकरता मंदिरातून कथा, कीर्तने, सत्संग, प्रवचने ही झालेच पाहिजेत. आणि सर्वांनी असे कार्यक्रम आवर्जून ऐकले पाहिजेत. हरिकथेसारखा दुसरा रस या जगामध्ये नाहीच. आणि असा हा मधुर रस तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यावा, असाच हा रस आहे. अशीच संतांची देखील इच्छा आहे. कथा ऐकता नासले कार्य होते, महाविघ्न ते भंग होऊन जाते, सुखान
अशी ही प्रतीती असे रामदासी जय जय रघुवीर समर्थ. हरिकथा ऐकल्याने आपले अडलेले कार्य पूर्ण होते. पुढे येणारे विघ्न दुःख संकट नाहीसे होते. असा हा हरिकथेचा महिमा आहे. अहो, आपल्या नवविधा भक्तीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाची भक्ती म्हणजेच श्रवण भक्ती, जी आता तुम्ही करीत आहात. अहो, कीर्तन ऐकणे ही सुद्धा भक्ती आहे, हेच आज बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि म्हणूनच जागे होऊया. कुठे कीर्तन असेल, प्रवचन असेल, चांगली कथा असेल, मुद्दाम सहकुटुंब सहपरिवार चला, जेणेकरून हे चांगले संस्कार तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचले जातील. कारण श्रोते हो, हरिकथा ऐकण्याचे, कीर्तनात बसण्याचे, सामूहिक नामस्मरणामध्ये भाग घेण्याचे, चांगल्या कार्यामध्ये सहभाग घेण्याचे भाग्य सर्वांनाच लाभते असे नाही. अहो, मंदिरात जवळ घर असून देखील भक्तीपासून लांब बसणारे आज कितीतरी लोक तुमच्या आमच्यामध्ये आहेत. कारण घटाघटांचे रूप गळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप गळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. अहो, काहींचे दिवस पुण्यकर्मामध्ये जातील, कथा कीर्तन ऐकण्यामध्ये जातील, चांगले पाहण्यात, चांगले बघण्यात जातील. पण काहींचे दिवस वाईट पाहण्यात, वाईट बघण्यात जातील. काहींचे दिवस पापामध्ये तर काहींचे पुण्यामध्ये जातील. कारण घटाघटांचे रूप आगळे. म्हणूनच श्रोते हो, इच्छा नसताना देखील, आवड नसताना देखील हरिकथा कीर्तन मुद्दाम श्रवण करा. अहो, यानं तुमचं चांगलंच होणार, वाईट अजिबात होणार नाही. अहो, या हरिकथेची गोडी ही अवीट आहे, वेगळीच आहे. कशी ती बघा. एखाद्या मनुष्याला गुलाबजाम आवडतात म्हणून रोज खायला दिले तर किती दिवस खाईल? 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, फार फार तर 2 महिने खाईल रोज उठून गुलाबजामुन. अहो, पण एका विशिष्ट कालाने त्याला त्याचा कंटाळ येईल की नाही? अहो, डोळ्यासमोर सुद्धा नकोसं वाटेल. बरोबर की नाही? आज सगळ्यांनाच आम्हाला भजी आवडतात की नाही? गरमागरम वडे, सामोसे, कांदा भजी सगळ्यांनाच आवडतात ना. अहो, म्हणून रोज जर मिळायला लागली तर एका विशिष्ट काळाने त्याचाही कंटाळ येतो. जो वडे तळणारा असतो ना, तो बघा सहसा कधी वडे खात नाही, कारण त्याला त्याचा कंटाळ आला असतो, वीट आलेला असतो. पण श्रोते हो, हरिकथेचे, कृष्ण कथेचे, देवाच्या कथेचे तसे नाही. ती कथा पुरातन कालापासून आजही त्याच थाटात तुम्हा आम्हा सगळ्यांना रंगवीत आहे. अशी ही हरिकथा आहे. ओ, कालाबरोबर जास्ती उलगडणारी अशी ही देवाची कथा तुम्ही सर्वांनी मनापासून श्रवण करावी, पुण्य जोडावे, चांगले सत्कर्म करावे, देव देश धर्माची सेवा करावी आणि हा परम पवित्र असा देह सार्थकी लावावा. मूळ पद्यामध्ये पद्यकार तेच सांगतात. कृष्ण कथा रस रे मधुरा बहु, कृष्ण कथा रस रे मधुरा बहु, कृष्ण कथा रस रे. कृष्ण कथा रस रे.
कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनी मिळून थोडा वेळ भजन करूया. त्याकरता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने टाळी वाजवावी आणि त्या गोपाल कृष्णाला आवडेल असं मोठ्याने भजन म्हणा. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद बोल गोपाल बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद बोल गोपाल बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. गोविंद बोल गोपाल बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद बोल गोपाल बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद बोल गोपाल बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, गोविंद बोल गोपाल बोल. गोविंद बोल गोपाल बोल. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पार्वती पते हर हर महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय, भारत माता की जय. महाभारतातील एक प्रसंग. लाक्षागृहातून अगदी सुखरूपपणे श्रीकृष्ण कृपेने पांडव माता कुंतीसह बाहेर पडले. अहो, देवाची कृपा जर असेल ना तर आपण सुद्धा मोठमोठ्या संकटातून वाचू शकतो, सुखरूपपणे बाहेर पडू शकतो. पण त्याकरता देवाला आवडेल अशी भक्ती, त्याला आवडेल असं कार्य तुम्हा आम्हा सर्वांना करावं लागेल, जे पांडवांनी केले होते. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ओ भगवंत हा सज्जनांचा, भक्तांचा पाठीराखा असतो. तो सतत त्यांचा सांभाळ करीत असतो. असो, पांडवांनी तपस्व्यांचा वेश धारण केला आणि माता कुंतीसह पुढे जायला निघाले. तो जाता 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 वाटेतच त्यांना वेदव्यास भेटले. आनंद झाला. पांडवांनी वेदव्यासांना वंदन केले, क्षेमकुशल झाले, चौकशी केली आणि वेदव्यास म्हणतायत, पांडवांनो, लाक्षागृहातून फार मोठ्या बिकट प्रसंगातून तुम्ही सुखरूपपणे वाचलात. आनंद झाला. देवतारी त्याला कोण मारी. पुढे पांडवांचा वनवास काळ, संकट काळ अजूनही शिल्लक होता. हे लक्षात घेऊन पांडवांना उपदेश करताना वेदव्यास म्हणतायत, पांडवा ते धरुनिया तदा पोटी,
पांडवा ते धरुनिया तदा पोटी व्यासदेवे कथियल्या प्रेम गोष्टी व्यासदेवे कथियल्या प्रेम गोष्टी आपत्काली चित्तात धैर्य राखा आपत्काली चित्तात कृष्ण प्रभुजी हो कृष्ण प्रभुजी निश्चय पाठ राखा हो कृष्ण प्रभुजी निश्चय पाठ राखा हो कृष्ण प्रभुजी निश्चय पाठ राखा. वेदव्यास म्हणतायत पांडवांनो, हा आपत्काल आहे, ही एक दिव्य कसोटी आहे, तुमची परीक्षाच आहे असं समजा. त्यामुळं धैर्यानं वागा. न्याय नीती सदाचार अजिबात सोडू नका. देवाची भक्ती उपासना साधना कृष्ण नाम सतत स्मरणामध्ये ठेवा. भक्ती सतत चालू ठेवा. श्रोते हो, आज सुद्धा आम्ही आपत्कालाचीच स्थिती भोगत आहोत. संकटे नाना तऱ्हेची आहेत. दुःखे अडचणी संपतच नाही. निसर्गाचा कोप होत आहे. अवकाळी पाऊस पडतो. 12 महिने गरमी व्हायला लागली आहे. हे तर सगळं आहेच, पण याच बरोबर वादविवाद भांडणे द्वेष मत्सर आळस निराशा नैराश्य टेन्शन काळजी मनस्ताप हे सगळं काही दिने दिने वाढतच चाललंय. आजचा माणूस माणुसकीच विसरलेला दिसतोय. अपवाद सोडा, पण सत्य संस्कारमय शिस्तीचं देवाला आवडेल असं देवाची भक्ती सत्यता सत्यनीती सदाचार हे सगळं काही बंद पडायच्या मार्गावर आहे. पैसा सगळ्यांकडे भरपूर आहे, पण भक्ती नाही. भारत देशामध्ये राहतो, पण देशाबद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही. मंदिरामध्ये जातो तेवढ्या पुरता, पण बाकी त्याला देव नको असतो. काय हवं असतं? आपलं काम झालं म्हणजे पुरे. पण मंडळी, हे चुकीचं आहे. असं वागू नका. उठा, जागे व्हा, आपलं कर्तव्य जाणा. कीर्तन आपल्याला हेच शिकवतंय, जागा करू पाहतंय. ते मनापासून श्रवण करा. श्रोते हो, वेदव्यासांनी जो उपदेश पांडवांना केला तो तुम्हा आम्हालाही आहे, हे विसरू नका. असो, वेदव्यासांचा आशीर्वाद पांडवांनी घेतला आणि माता कुंतीसह पुढे जायला निघाले. बराच वेळ प्रवास केल्यानंतर बरीच गावं मागे घातली आणि बऱ्याच वेळानंतर एक चक्रा नगरीमध्ये पांडव आले. आणि तिथे एका ब्राह्मण गृहस्था घरी यांनी आसरा घेतला आणि माता कुंतीसह पांडव एक चक्रा नगरीमध्ये राहू लागले. मंडळी, खरं म्हणजे पांडव राजे होते, राजपुत्र होते, पण कालगतीने त्यांना भिक्षा मागून जेवायला लावले. म्हणजेच जीवनामध्ये कधी कुणावर कशी वेळ येईल, कसा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. म्हणून कुणाचंही वाईट चिंतू नका, कुणाचाही द्वेष करू नका, कुणालाही हसू नका. आपण शक्यतो मदतच करावी.
कीर्तन आपल्याला हेच शिकवतंय. पांडवांनी एकचक्रा नगरीमध्ये भिक्षा मागून आणावी आणि आपल्या आईजवळ आणून द्यावी. श्रोते हो, पूर्वीच्या काळी आपल्या भारतातील कितीतरी विद्वान, पंडित, स्वातंत्र्य सैनिक, देशसेवक, समाजसुधारक यांनी सुद्धा पूर्वीच्या काळी माधुकरी मागूनच शिक्षण घेतले व पुढे ते विद्वान झाले, पंडित झाले, देशसेवक, समाजसुधारक झाले. पण माधुकरी मागूनच त्यांनी शिक्षण घेतले होते. माधुकरी म्हणजे भीक नव्हे, ती भिक्षा आहे. भिक्षा घेणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही पुण्य लाभते. म्हणून आपण सुद्धा दानधर्म करावा. जो दुसऱ्यांना देऊन खातो तोच खरा मनुष्य. असो, सर्व नगरामध्ये पांडव भिक्षा मागून आणायचे आणि ती आणलेली भिक्षा कुंती मातेकडे नेऊन द्यायचे. कुंती माता मग ती सर्वांना वाटून द्यायची. भीमाचा आहार थोडा जास्ती असल्यामुळे भीमाला थोडे जास्ती आणि उरलेला वाटा बाकी सगळ्यांना. खरं म्हणजे त्या भिक्षेतून कोणाचेच तसे पोट भरत नव्हते. एक एक दिवस तर अशी वेळ यायची की उपाशीच राहावे लागायचे, काहीच मिळायचे नाही. पण अशाही परिस्थितीत ती सगळी जण अतिशय आनंदाने राहत होती. कारण या पांडवांमध्ये बंधुप्रेम, मातृप्रेम फार मोठे होते. आईच्या शब्दाला तिथे आदर होता, भावाभावात एकता होती. आज अपवाद वगळल्यास असे आपल्याला कमीच बघायला मिळते. आज आम्ही आपल्या आई वडिलांना विचारतो का, आई तुला भूक लागली आहे का ग, तू जेवली आहेस का, तू दमली आहेस का? वडिलांना कधी विचारतो, बाबा तुम्हाला मी मदत करू? आज तर मुलंच आई वडिलांकडे हट्ट करतात, मला हे दे, ते दे, आत्ता दे, लगेच पाहिजे. आई वडिलांचे अश्रू पुसणारा मुलगा किंवा मुलगी जन्माला यायला पाहिजे. त्यांचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहेत, ते कधीही विसरू नका. आई वडिलांवर प्रेम कसे करावे, एक छोटासा दृष्टांत सांगते, ऐका. एका गावामध्ये नवरा बायको आणि त्यांची 5 मुलं राहायची. मोठ्या मुलाचं नाव लक्ष्मण असं होतं. ही दोघे नवरा बायको काबाड कष्ट करायची, मोलमजुरी करायची आणि त्यांच्या मिळकतीवरच त्यांचा संसार कसा बसा चालू होता. एकेकाळी दुष्काळ पडला आणि त्यांना अन्नाची कमतरता भासू लागली. अन्न नाही, पाणी नाही, सगळीकडे दुष्काळ पडला, अन्नान्न स्थिती झाली. आणि म्हणूनच आपल्या मुलांना आणि नवऱ्याला 4 घास जेवायला मिळावेत म्हणून ती माता स्वतः आपण अर्धपोटी उपाशी राहायची. काही काही वेळेला पाणी पिऊनच झोपायची की जेणेकरून आपल्या मुलांना आणि नवऱ्याला 2 घास खायला मिळतील. तिचं हे बरेच दिवस चाललं होतं. एके दिवशी तिच्या मोठ्या मुलाच्या म्हणजेच लक्ष्मणाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्याला ते समजल्यावर अतिशय वाईट वाटले, दुःख झाले. आणि म्हणूनच त्याने शक्कल लढवली आणि आपण आजारी असल्याचे सोंग घेतले. आधी या आजारपणामध्ये, या नाटकामध्ये त्याने अन्न पाणी वर्ज केले की जेणेकरून माझ्या वाट्याचे तरी 2 घास आपल्या आईला खायला मिळतील. झाले, मुलाचे आजारपणाचे नाटक सुरू झाले. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4-5 दिवस झाले, तरीही मुलगा काही जेवेना. मुलाची तब्येत काही सुधारत नाही म्हणून वडिलांनी गावामध्ये जाऊन वैद्यबुवांना कसे बसे बोलवून घरी एकदाचे आणले आणि मुलाला तपासायला लावले. वैद्यबुवांनी मुलाला तपासले तर मुलगा ठणठणीत, रोगाचे कोणतेही लक्षण नाही. त्यांनाही काहीच कळेना. मग वैद्यबुवांनी या मुलाला थोडेसे एकांतामध्ये घेतले आणि विचारले की बाळा काय झालंय, मला सांगशील का? त्याबरोबर तो अतिशय गहिवरून म्हणाला, काय सांगू, माझी आई आम्हा सर्वांना 4 घास खाऊ मिळावे म्हणून स्वतः उपाशी राहते, अर्धपोटी उपाशी झोपते, पाणी पिऊनच राहते
आणि म्हणूनच मी हे आजारपणाचे सोंग केले. वा श्रोते हो, मुलं असावीत तर अशी. स्वामी समर्थांचा फार सुंदर संदेश आहे. ते म्हणतात की विसरा सर्वांना, पण आई वडिलांना कधीही विसरू नका. अनंत उपकार आहेत त्यांचे, हे कधीही विसरू नका. श्रोते हो, मुलगा असो मुलगी असो, आई वडिलांना मदत केलीच पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देव, तयाचा हरिख, तयाचा हरिख वाटे देव, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक, होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये, ज्या घराण्यामध्ये चांगली मुलं जन्माला येतात, सात्विक वृत्तीची, अहो त्या कुळाविषयी प्रत्यक्ष भगवंताला देखील आनंद होतो. तयाचा हरिख वाटे देवा. म्हणून आम्ही सर्वांनी चांगले व्हावे असेच नेहमी संतांना वाटते. पण आज काही मुलं बघा, फक्त आपलाच विचार करतात. कशामुळे हो? सुसंस्कार, आध्यात्मिक बैठक नसल्यामुळे. फक्त स्वतःचा विचार करतात. पण असं करू नका. आपण नेहमी आपल्या आई वडिलांचा, थोरा मोठ्यांचा, गुरुजनांचा, वडीलधाऱ्या माणसांचा मान राखावा, त्यांचा आदर ठेवावा. आपण सुधारावे असेच नेहमी संतांना वाटते. म्हणून ते पावलोपावली आम्हाला जागे करीत असतात. अहो पांडव सुद्धा आज्ञाधारक सुपुत्र होते. आपल्या आईचं सगळं काही ते ऐकायचे. आणि त्याचबरोबर देवाचे भक्त देखील होते. आपल्यातील बंधुभाव त्यांनी अतिशय उत्तमरित्या टिकविला होता. तर अशा प्रकारे पांडव एकचक्रा नगरीमध्ये भिक्षा मागून माता कुंतीसह राहत होते. पण याही काळात त्यांनी आपली नित्याची उपासना, साधना, भक्ती, कृष्ण प्रेम, कृष्ण नाम, आपले कर्तव्य सोडले नाही. अहो दुःखे कोणाला चुकली नाहीयेत. अहो देवांनी सुद्धा दुःखे सोचली, तिथे तुमचे आमचे काय? आज हसतो तो उद्या रडतो. मुळात सुख हे कमीच आहे आणि दुःख जास्ती आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. श्रोते हो, मुळात सुख हे कमीच आहे आणि दुःख जास्ती आहे. म्हणूनच माणसाला सतत सुख दुःखाला सामोरे जावे लागते. कारण माणसाचे जीवन हेच मुळी सुख दुःखाच्या धाग्यांनी विणलेलं कापड आहे. आणि त्यातले धागे कसे आहेत? एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. दुःख खूप आहे आणि म्हणूनच या दुःखाला धैर्यानं सामोरं जाण्यासाठी भक्ती, उपासना, साधना करून ईश्वरी बळ, ईश्वरी कृपा आम्ही सर्वांनी मिळवूया, संपादन करूया.
संत एकनाथ महाराजही तेच सांगतायत की हरी कृपा जर असेल ना तर दुःखांचा सुद्धा नाश होतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. जनार्दनी भोग प्रारब्ध. हरी कृपे त्याचा नाश आहे, हरी कृपे त्याचा नाश आहे. हरी कृपे त्याचा नाश आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. ओ देवाची कृपा जर असेल ना तर दुःखांचा देखील समूळ नाश होतो. श्रोते हो, जे काही घडावयाचे आहे ते त्या त्यावेळी ईश्वरी संकल्पनेनुसार घडणारच. मग ते चांगले असो वाईट असो ते आपल्या हाती नाही. पण आपण जर उपासना करीत राहिलो, देवाचं नाम त्याची भक्ती करीत राहिल्यास चांगल्या गोष्टी, चांगली कार्ये ही निर्विघ्नपणे पार पडतात आणि दुःख टळून जातात. श्रोते हो, पांडवांनी सुद्धा धैर्य सोडले नाही. त्यांच्याही जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आले, अनेक संकटांना, दुःखांना त्यांना सामोरे जावे लागले. पण कृष्ण भक्तीच्या बळावर सतत कृष्णनाम त्यांच्या मुखात होते, मनामध्येच गोपाल कृष्ण बसले होते आणि त्या भक्तीच्या उपासनेच्या बळावर आलेल्या प्रत्येक संकटाला ते धैर्यानं सामोरं जात गेले. हा आदर्श आपणही घेऊया. तर अशा प्रकारे पांडव एकचक्रा नगरीमध्ये राहत आहेत. बरेच दिवस उलटून गेले आणि एके दिवशी ज्या घरी पांडव राहत होते त्या घरी अचानक रडारड ऐकू येऊ लागली. आता काय झाले असावे, काय झाले असावे नेमके? काहीच करायला मार्ग नव्हता. कारण घरामध्ये वाद नव्हते, भांडणं नव्हती. मग ही अशी रडारड का ऐकू येते? श्रोते हो, आज प्रत्येकाच्या घराघरात वाद, भांडणे, भेदभाव, द्वेष, मत्सर. आपलं तेच खरं, मीच शहाणा, मलाच सगळं कळतं. याचं त्याला पटत नाही, त्याचं याला पटत नाही, कुणी कुणाचं ऐकत नाही. कुणी चार माणसं आपल्या घरी यावीत असंही कुणाला वाटत नाही. हेच चित्र घरोघरी चालू आहे. घराचं नाव असतं शांतीधाम, पण घरामध्ये सगळी अशांतीच भरलेली असते. अपवाद सोडा, कितीतरी चांगली माणसे देखील आहेत. सगळेच चांगले व्हावेत याकरताच कीर्तन आहे. असो, ज्या घरामध्ये पांडव राहत होते त्या घरामध्ये रडारड ऐकू येऊ लागली. मुसू रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पण नेमके काय कारण असावे, काय झाले असावे हे मात्र कुणालाच कळत नव्हते. वाद चालला काय तव घरी, वाद चालला काय तव घरी. वाद चालला हो हो, वाद चालला काय तव घरी. सांग द्विजवरा परिसुते तरी. सांग द्विजवरा परिसुते तरी. रुदन ऐकिले तव
त्या घरामधली ती रडारड ऐकली मात्र आणि कुंतीला अतिशय दुःख झाले, तिला वाईट वाटले. ती भीमाला म्हणाली, भीमा, ज्या घरी आम्ही राहत आहोत ते कुटुंब आज दुःखी आहे, रडत आहे. बहुधा कसले तरी संकट त्यांच्यावर आले असावे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. आम्हाला इथे राहायला आसरा देऊन त्यांचे आमच्यावर खूप मोठी कृपा आहे, खूप मोठे उपकार आहेत. आम्ही त्यांना मदत केली पाहिजे. श्रोते हो, आपल्याला सुद्धा जर कोणी मदत केली, आपल्यावर सुद्धा जर कोणी उपकार केले तर ते प्रामाणिकपणे परत फेडण्याचा प्रयत्न करावा, हा मानवी धर्म आहे. आणि उपकार कर्त्यावर अपकार करणे हा राक्षसी धर्म होय. म्हणूनच कुणीही जर आपल्यावर उपकार केले असतील तर ते कधीही विसरू नका. ते प्रामाणिकपणे फेडण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. उपकारिषु यः साधुः साधुत्वे तस्य को गुणाः अपकारिषु यः साधु स साधु साध्भिरुच्यते. उपकार कर्त्यावर परोपकार करणे हे आपले कर्तव्यच आहे. पण मंडळी, संत बघा, संत कसे आहेत हो? संत हे अपकार कर्त्यावरही उपकारच करतात, असे संत आहेत. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं दिव्य कार्य सर्व संतांनी केलेलं आहे. अगदी मनापासून सर्व समाजाकरता, सर्वांच्या हिताकरता ते झटले. तो आदर्श आपणही घेऊया. नाहीतर आज बरेच ठिकाणी खाल्लेले अन्न, केलेले उपकार, ऐन वेळी दुःखामध्ये दिलेली साथ, अडचणीमध्ये केलेली मदत विसरण्याचा कृतज्ञपणा, निर्दयीपणा आज माणसात विशेष आढळतोय. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. गरज सरो वैद्य मरो असेच आज कित्येक जण वागतायत. पण असं करू नका. आपल्यावर कोणी उपकार केले असतील तर ते परत फेडण्याचा प्रयत्न करा, परोपकार करा, पुण्य जोडा, देशसेवा, समाजसेवा करा. तरच आपला हा जन्म सार्थकी लागेल. कीर्तन आपल्याला हेच शिकवते. असो, भीम आईला म्हणतोय, आई, आमच्या मालकाला काय बरं दुःख असेल, कसलं संकट आलं असेल ते पहा बरं, आम्ही त्यांना मदत करूया. भीम म्हणे शोध करीजा, भीम म्हणे शोध करीजा, स्वमुखे विप्रनायकास पुस, वारील दुःख सर्वही दहना अतिभार काय कापूस. भीमाचे आश्वासन मिळाल्यावर कुंती मातेलाही अतिशय आनंद झाला आणि ती त्यांना काय दुःख आहे हे पाहण्यासाठी पुढे झाली. त्या कुटुंबाची चर्चा ऐकली, चौकशी केली आणि त्याबरोबर तिला कळून चुकले की हे संकट फक्त त्याच कुटुंबावर नव्हते, तर संपूर्ण नगरवासियांवर, गावकऱ्यांवर आलेले हे संकट होते. काय होते संकट? कसले संकट होते पहा. बकासुराने क्रूरपणाने, बकासुराने क्रूरपणाने गावाला छळले. बकासुराने बकासुराने क्रूरपणाने गावाला छळले. ओ गावाला छळले. महिष माणूस आजवरी, अन्न महिष माणूस आजवरी, कितीतरी गिळले हो.
तर श्रोते हो ऐका, त्या नगराच्या बाहेरील जंगलामध्ये बकासूर नावाचा महाभलाढ्य असा राक्षस राहत होता. तो महान पराक्रमी होता, बलदंड शरीराचा आणि दुष्ट होता. तो या गावकऱ्यांना, या नगरवासियांना खूप छळायचा, खूप त्रास द्यायचा. त्याला रोज गाडीभर अन्न, एक रेडा आणि एक माणूस द्यायचे, असा त्याचा या नगरवासियांशी करार होता. आणि अशा प्रकारे तो खूप उद्मत्त झाला होता. सगळेच जण त्याला घाबरायचे. घरातून बाहेर पडायला सुद्धा सगळ्यांना भीती वाटायची. अशी दहशत या बकासुराची तिथं निर्माण झाली होती. आणि ज्या घरी पांडव राहिले होते त्या कुटुंबावर आज अन्न भरण्याची, म्हणजेच अन्न, रेडा, महिष हे सर्व देण्याची पाळी आली होती. आणि म्हणूनच त्यांचा संवाद चालू होता की मी बळी जातो तुम्ही जगा, मी बळी जातो तुम्ही जगा. पण कुणाला तरी बळी जावेच लागणार होते, कुणीतरी मरणारच होता. म्हणूनच ते सर्वजण दुःखी होते, रडत होते. ते पाहून कुंती मातेला अतिशय दया आली आणि ती पुढे झाली आणि म्हणाली, हे बघा, काळजी करू नका. तुम्ही आम्हाला संकटकाळी मदत केली आहे, आम्हाला आसरा दिलाय. आता आमचंही कर्तव्य आहे, तेव्हा आम्हीही तुम्हाला आता मदत करणार. घाबरू नका. आज तुमच्यापैकी कोणीही नाही, तर आज माझा मुलगा त्या बकासुरापाशी जाईल. हे तिचं बोलणं ऐकता क्षणी तो ब्राह्मण म्हणाला, शिव शिव शिव, बाई असं करू नका. आमच्यावर आलेलं संकट तुम्ही तुमचा मुलगा बळी देऊन दूर करणार असाल तर ते पाप आहे, असं करू नका. आमचं कर्तव्य आम्हाला करू द्या. पण कुंती मातेने अतिशय शांतपणे त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. हे बघा, हे संकट फक्त तुमच्यावरच नाहीये, तर संपूर्ण गावकऱ्यांवर, नगरवासियांवर आलेलं संकट आहे. आणि माझा मुलगा त्या दुष्ट बकासुराला ठार करून तुम्हा सर्वांना सुखाने जगण्याचा आनंद देईल. अशी हर तऱ्हेने कुंती मातेने त्यांची समजूत काढली आणि शेवटी ते तयार झाले. त्यांना थोडासा धीर आला, हायसे वाटले. आणि या सर्व गावकऱ्यांवर आलेलं संकट दूर करण्यासाठी, जनहिताकरता सर्व पांडवांच्या मते भीमसेनाने जावे असे निश्चित झाले. आणि ठरल्याप्रमाणे गाडीभर अन्न, एक रेडा आणि कुंती पुत्र भीमसेन निघाला हो. वाह, मुलं असावीत तर अशी. आपल्या मुलांनी गरजूवंतांना, एकमेकांना मदत करावी, अडलेल्या नडलेल्यांना आधार द्यावा, देव देश धर्म कार्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आज आई वडिलांना वाटले पाहिजे. आणि तसे संस्कार आपल्या मुलांना दिले पाहिजेत. नाहीतर आहेत नुसती मुलं खाऊन पिऊन टमटमीट, कुणालाही उपयोग नाही, काही मदत नाही. अशा मुलांचा काय उपयोग. संत कबीरजी म्हणतात, खाया पिया सुख से सोया, उन्होंने क्या रे कमाया. काहीच नाही. भीमासारखी, पांडवांसारखी शूर पराक्रमी, सर्वांना मदत करणारी, देवभक्त देशभक्त असणारी आपली ही मुले असावीत. हा आदर्श आपण घेऊया, हा सदविचार घेण्याचा प्रयत्न करूया. असो, गाडीभर अन्न, त्या गाडीला रेडा जुंपला होता आणि भीमसेन निघाला घेऊन या गाडा, तया हो जुंपून या रेडा. निघाला घेऊन या गाडा, तया हो जुंपून या रेडा. निघाला घेऊन या गाडा, तया हो जुंपून या रेडा. तया हो जुंपून या रेडा, तया हो जुंपून या रेडा. तो अन्नानं भरलेला गाडा घेऊन भीम वनाच्या दिशेने निघालाय.
ठरलेल्या जागेवर आला. तो बघतो तर बकासूर काही तिथे नव्हता. यानं बराच वेळ बकासुराची वाट बघितली आणि शेवटी त्या अन्नाच्या गाडीला जो रेडा जुंपला होता त्याला सोडून दिले आणि ते आणलेले गाडीभर अन्न भीमसेन स्वतःच खायला लागला. स्वतःच अन्न सेवन करू लागला. काही वेळाने बकासूर ओरडत आला. समोर येऊन पाहतो तो प्रकार वेगळाच. तो चपापला, आश्चर्यचकित झाला. त्याला काहीच कळेना. आजपर्यंत नुसती माझी आरोळी ऐकल्यावरच आलेला माणूस अर्धमेला व्हायचा आणि आज हा प्रकार वेगळाच. आज हा आहे तरी कोण धाडसी? याची हिम्मत तर बघा. मला आणलेलं अन्न स्वतःच खात बसलाय असं म्हणून रागाने बकासूर भीमाजवळ आला आणि विचारतोय, अरे मला आणलेलं अन्न तू स्वतःच खात बसलायस? तुला लाज नाही वाटत? बकासूर मोठमोठ्याने ओरडतोय, काही विचारतोय, पण भीमाचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. भीम आपला मुकाट्यानं जेवण जेवित होता. काही फरक पडत नाही. आता हा काही प्रत्युत्तर देत नाही. त्याबरोबर बकासुराला अजूनही राग आला. त्याची तळपायाची आग मस्तकाला भिनली आणि या बकासुराने या भीमावर मुष्टी प्रहार करण्यास सुरुवात केली. जोराने मुठी हाणू लागलाय. इकडं भीम जेवतोय आणि बकासूर मुठी हाणतोय. असंच दृश्य बराच वेळ. मुठी हाणतोय तरीही भीमाला काही फरक पडला नाही. आरामात बसून भीम जेवण जेवतोय आणि अशा प्रकारे भीमाने सर्व अन्न संपविले आणि म्हणतोय, अन्नाचा समाचार घेतला बकासुरा, आता तुझी पाळी. असं म्हणून ताडकन भीम उठला आणि एक जोरात या बकासुराच्या कमरेत त्याने अशी लाथ घातली की बकासूर जमिनीवर आदळला. बकासूरही पराक्रमी होता. तोही ताकदवान होता. विचार करा, गाडीभर अन्न, एक रेडा, एक माणूस रोज खायचा, म्हणजे त्याची ताकद काय असेल हो. असा हा बकासूर महान पराक्रमी आणि त्याचाही पुढचा महान पराक्रमी म्हणजे भीमसेन. दोघांचंही मल्लयुद्ध सुरू झालं. दोघेही घनघोर युद्धामध्ये पेटले आहेत. मुठी हाणतायत, मुष्टी प्रहार करतायत. मल्लयुद्ध जोरानं सुरू आहे. भीमसेन म्हणतोय, दुष्टा बकासुरा, आजपर्यंत अनेकांना छळलेस, सगळ्यांना त्रास दिलास. आज तुला काही मी सोडत नसतो. आज तुला ठारच करणार. निष्ठुरा राक्षसा दुष्टमत्ता, खळा निष्ठुरा राक्षसा दुष्टमत्ता, खळा निष्ठुरा राक्षसा, खळा निष्ठुरा राक्षसा दुष्टमत्ता. घेई मुक्ती आता मुक्त सत्ता, घेई मुक्ती आता शीघ्र सत्ता, घेई मुक्ती आता शीघ्र सत्ता. निष्ठुरा राक्षसा दुष्टमत्ता, खळा निष्ठुरा राक्षसा. गोद्विजा आजवरी छय्यने बहुपरी, गोद्विजा आजवरी छय्यने बहुपरी, गोद्विजा आजवरी छय्यने बहुपरी. अवनी ही घाबरी पाप माया, अवनी ही घाबरी पाप माया. निष्ठुरा राक्षसा दुष्टमत्ता, खळा निष्ठुरा राक्षसा, निष्ठुरा राक्षसा, निष्ठुरा. दुष्टा बकासुरा, आजपर्यंत अनेकांना छळलेस, कितीतरी माणसे खाल्लीस, सगळ्यांना त्रास दिला, जगणं मुश्किल करून सोडलंस. आज तुला मी यमसदनी पाठवणार. असं म्हणून या भीमाने बकासुराचे दोन्ही पाय पकडले आणि त्याला आकाशामध्ये गर 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 फिरवला आणि समोर असलेल्या शिळेवर दाणकन आपटला. त्याबरोबर बलदंड शरीराचा तो बकासूर गतप्राण झाला. तो आवाजच एवढा मोठ्यानं झाला होता की सगळे नगरवासीय धावत धावत आले आणि बघतो तर बकासूर मेलेला दिसला. आनंद झाला, उत्साह वाढला जगण्याचा, भीमाचा. सर्वांनी जय जयकार केला, त्याची मिरवणूकच काढली. कुंती मातेचे आणि पांडवांचे सर्व नगरवासियांनी आभार मानले. श्रोते हो, पांडवांचे हे जीवन फक्त सर्व समाजाकरता होते.
सर्व समाजाकरता ते अहोरात्र झटले, त्याचबरोबर भक्तीही केली. आज आमच्यामध्ये हा जो संकुचितपणा आहे, फक्त माझाच विचार, माझंच कुटुंब, मी बरा, ही जी संकुचित वृत्ती आहे ती सोडून द्या. हेवे दावे भेदभाव विसरून द्या. अहो, सर्व गावकऱ्यांवर आलेलं संकट दूर करण्यासाठी, रंजल्या गांजल्यांना मदत करण्यासाठी कुंती मातेनं आपला पुत्र बळी देण्याचे ठरवले. हे केवढे महान कार्य होय. अहो, पांडव हे पराक्रमी होतेच, भीमसेन पराक्रमी होताच, पण त्याबरोबर ते कृष्ण भक्तही होते. आणि त्याच बळावर भीमाने बकासुराला ठार केले. पांडवांनी अनेक पराक्रम गाजविले. अहो, म्हणजेच नुसते पैसे असून चालत नाही, नुसती ताकद असून चालत नाही, त्याबरोबरच ईश्वरी बळही असावे लागते. आणि हे सामर्थ्य पांडवांनी भगवान गोपाल कृष्णांची भक्ती करून मिळविले होते. आज आमच्यामध्ये सुद्धा बाकी सगळं काही आहे, सोडून भक्ती. ती भक्ती करूया, हरिनाम घेऊया. परम भाग्याने लाभलेला हा मनुष्य जन्म सत्कार्य पुण्यकार्य करूनच सार्थकी लावूया. हरिकथा ऐकूया. त्या गोपाल कृष्णांच्या कितीतरी कथा आहेत, त्या ऐकूया, कथांचं श्रवण करूया, चिंतन मनन करूया, आपल्यातील पुण्य वाढवूया, एकमेकांना मदत करूया आणि भगवत भक्तीला हे जीवन अर्पून हा जन्म सार्थकी लावूया. मूळ अभंगात पद्यकारतेत सांगतात, श्रोते हो, कीर्तन विश्वच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत हा कीर्तनाचा गजर दुमदुमत आहे. त्याबद्दल सर्व श्रोतृवर्गाला तसेच कीर्तन विश्वच्या संपूर्ण टीमला शतशः वंदन करते. असंच सहकार्य तुम्ही आम्ही सर्वांनी या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला करूया. कृष्ण कथा रस रे मधुरा बाहू, कृष्ण कथा रस रे मधुरा बाहू, कृष्ण कथा रस रे मधुरा बाहू, राम कथा रस रे मधुरा बाहू, कृष्ण कथा रस रे, कथा रस रे, कथा रस रे. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.